नमस्कार मित्रांनो, अवेअरनेस बाय किरण या युट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं या ठिकाणी स्वागत आहे। मागील काही दिवसांमध्ये आपण अंमली पदार्थ जनजागृती आणि सायबर सुरक्षेसंदर्भातील काही व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत। आपल्याकडून त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि आपल्या चॅनलचं प्रमुख उद्देश हे आहे की जास्तीत जास्त लोकांना जागरूक करणं। अंमली पदार्थाचं मागील काही महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल तर नवयुवकांचा आणि विद्यार्थ्यांचा वाढता कल हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे। त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा हे एक देखील महत्त्वाचं आहे, कारण आपण बघितलं असेल की प्रत्येक गोष्ट आपली आज सायबरवर डिपेंड आहे। हे सर्व जग, सर्व देश हा सायबरमय झालेला आहे आणि प्रत्येक कृती आपली आज सायबरवर डिपेंड आहे। त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये आपण जागृत होणं फार महत्त्वाचं आहे। आपण जर जागृत झालो तरच आपण या ठिकाणी त्यापासून वाचू शकतो। चला मित्रांनो, मागच्या वेळेला आपण अंमली पदार्थ संदर्भातील अंमली पदार्थ म्हणजे काय असतात किंवा व्यसन कसं जडतं, व्यसन जडण्याची काय प्रमुख कारणं असतात हे आपण त्या ठिकाणी सांगितले होते। आणि आपण आता या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सांगणार आहोत की अंमली पदार्थाचे प्रकार काय असतात, अंमली पदार्थ नेमके त्याच्यामध्ये प्रकारामध्ये कोणकोणते अंमली पदार्थ मोडतात, याचे आपल्या शरीरावर कशा पद्धतीने त्याचे परिणाम होतात हे आपण या ठिकाणी आपल्याला सांगणार आहोत। अंमली पदार्थाचे मुख्यत्वे 4 प्रकार असतात। एक म्हणजे पहिलं स्टिम्युलंट टाईपचं ड्रग्स असतं, त्यानंतर डिस्पर्सन नावाचं ड्रग्स असतं, त्यानंतर हॅल्युजिनस नावाचं ड्रग्स असतं आणि चौथं इनहेलंट नावाचं ड्रग्स असतं। तर आपण आता संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी हे समजून घेऊया। पहिलं ड्रग्स असतं ते स्टिम्युलंट नावाचं। आता नेमकं स्टिम्युलंट नावाच्या ड्रग्सचं म्हणजे कसं आपल्या शरीरावरती परिणाम करतं। स्टिम्युलंट नावाचं ड्रग्स हे आपल्या मेंदूची गती वाढवण्याचं त्या ठिकाणी काम करतं, आपल्याला मोर एक्साइटमेंट त्या ठिकाणी ते घडवून आणतं, आपल्या मेंदूला ऍक्टिव्हेट करण्याचं त्या ठिकाणी ते काम करतं। आता त्यामध्ये प्रामुख्याने चहाचा समावेश होतो, कॉफीचा समावेश होतो, मेथचा समावेश होतो, मेफेड्रॉनचा समावेश होतो, बाल साल्टचा त्या ठिकाणी समावेश होतो। आता बघा, बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो की चहा पिल्याशिवाय किंवा कॉफी पिल्याशिवाय मला आता बरं वाटत नाही, मला आता अभ्यास करायचा आहे, मला रात्रभर जागरण करायचं आहे। तर अशासाठी सुद्धा काही लोक या ठिकाणी हे ड्रग्स त्या ठिकाणी कन्झ्युम्स करतात, घेतात। परंतु त्याचे परिणाम काय होतात, हे आपल्या मेंदूची गती वाढवतात, त्याला मोर एक्साइटेड करतात। परंतु याचे दूरगामी परिणाम काय होतात आपल्याच्यावर, ते मेंदूला एक्साइटमेंट केल्यामुळं आपल्याला काय होतं की बऱ्याचदा आपण आता ऐकलं असेल की बऱ्याचशा लोकांना आता 35 ते 40च्या वयोगटातील लोकांना सुद्धा स्ट्रोक्स यायला लागलेले आहेत। 35 ते 40 वर्षातील वयोगटातील लोकांना सुद्धा आता पॅरालिसिसचे अटॅक यायला लागलेले आहेत। किती गंभीर स्वरूपाचे परिणाम आहे की किती लहान वयामध्ये आपल्याला आता अशा प्रकारचे आजार त्या ठिकाणी जडत आहेत। त्यामुळे हे ड्रग्स एवढं हानिकारक आहे की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात ते आपल्याला कळत नाही, परंतु ते आपल्या मेंदूला पूर्णपणे हायर करण्याचं त्या ठिकाणी काम करतं आणि आपण ते कंटिन्युअसली हे ड्रग्स जर सेवन करत राहिलो तर ते ऑटोमॅटिक आपल्याला असे आजार भविष्यात त्या ठिकाणी जडतात। दुसरं ड्रग्स जे आपल्या ठिकाणी आहे ते डिस्पर्सन नावाचं ड्रग्स आहे। आता आपण पहिल्या स्टिम्युलंट नावाच्या ड्रग्समध्ये आपण बघितलं होतं की ते मेंदूची मुख्यतः गती वाढवतात। दुसरं ड्रग्स जे असतं ते मेनली काय करतं की ते मेंदूची गती कमी त्या ठिकाणी करतात। आता या ड्रग्समध्ये कोणत्या ड्रग्सचा समावेश होतो, त्यामध्ये आपलं वाईन, दारू, उडका असेल किंवा झोपेच्या गोळ्या असतील, गांजा असतील, अशा विविध ड्रग्सचा त्या ठिकाणी समावेश होतो। हिरोईनचा देखील त्यामध्ये समावेश होतो आणि हे काय करतं की मेंदूची गती कमी करतं, म्हणजे आपला जो माइंड असतो त्याला ते डाऊन साईडला घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतात। आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल की बरेच लोक ज्या प्रकारचे ड्रग्स सेवन करतात तर हळूहळू त्यांची स्मृती कमी व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते, त्यांना काही गोष्टी लक्षात राहत नाही किंवा त्यांना बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो। याचं कारण म्हणजे काय असतं की ड्रग्स तुम्हाला मेंटली स्लो करण्याचं काम करतं। मग अशा लोकांना काय होतं मेनली की यांना सुद्धा स्ट्रोक सारखे आजार होतात, हृदयासंबंधीचे आजार होतात। त्यासंबंधी आता महत्वाचा जो आजार आपण बघतोय की अल्झायमर सारखा आजार सुद्धा आजकाल चढायला लागला आहे, त्याच्यामुळे त्याला आपण स्मृतिभ्रंश असं म्हणतो। आणि याच्यामुळे ह्या ड्रग्स सेवन केल्यामुळं काय होतं की नेमकं आपल्यावर आणि सोशली जो आपला समाजामध्ये आपली जी प्रतिष्ठा असते ती पूर्णपणे या ठिकाणी लयास जाते। आता हे ड्रग्स सुद्धा खूप डेंजरस आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं। बरेचसे लोक आपण जर बघितलं असेल तर आता ते ड्रग्स मुख्यतः सेवन त्या ठिकाणी करतात। आणि तिसरा जो प्रकार आहे तो हॅल्युजिनस नावाचे ड्रग्स।
हे ड्रग्स खूप घातक ड्रग्स आहे आणि या ड्रग्समध्ये मेनली कशाचा समावेश होतो मी त्याला तुम्हाला सांगतोय. LSDचा समावेश असेल, पिहॉइड ड्रग्स असेल, PCP ड्रग्स असेल, LSD नावाचं इस्टसी नावाचे ड्रग्स असेल, हे प्रामुख्याने या ड्रग्सचा त्यामध्ये समावेश होतो. आणि ह्या ड्रग्सचं मेन काम काय असतं, हे ड्रग्स आपल्याला आभासी दुनियेत घेऊन जातात. वास्तविक दुनियेचा माणूस या ड्रग्स कन्झ्युम केल्यानंतर आपण वास्तविक आयुष्यामध्ये आपण राहत नाही, आपण अवास्तव लाईफ जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करतो. आपण बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं असेल की असं ड्रग्स कन्झ्युम केल्यानंतर बरेचसे व्यक्ती जे असतात त्यांच्याकडून मोठे मोठे अपराध घडवले जातात. चोरी असेल, दरोडा असेल, रेप असेल, मर्डर असेल, असे विविध अपराध त्या ठिकाणी घडवून आणले जातात आणि त्याला त्याचे परिणाम समजत नाही. जेव्हा तो ड्रग्स कन्झ्युम करतो तो एक आभासी दुनियेमध्ये त्या ठिकाणी असतो, त्याला त्या संदर्भातील परिणाम समजून येत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी अरेस्ट झाल्यानंतर, अटक झाल्यानंतर त्याची ड्रग्स ज्यावेळेला त्याचा इन्फ्लुअन्स कमी होतो त्यावेळेला समजतं की आपण नेमकं त्या ठिकाणी काय केलेलं आहे. आणि हे ड्रग्स सेम सुद्धा आपल्या शरीरावर तसेच परिणाम करतं की आपल्याला हृदयासंबंधीचे आजार होतात, फुफ्फुसासंबंधीचे आजार होतात, स्ट्रोक्स जे येतात आपल्याला मी सांगितलं त्याप्रमाणे, किंवा पॅरालिसिस सारखे आजार सुद्धा या ड्रग्समुळे घडून येतात. चौथा जो प्रकार आहे तो इनहेलेंट नावाचा ड्रग्स आहे. हे ड्रग्स तर खूपच डेंजरस ड्रग्स आहे आणि हे ड्रग्स घेतल्यानंतर समोरच्या व्यक्तीला मद्यपान केल्याचं त्या ठिकाणी त्याला त्याने ड्रिंक केल्यासारखं त्याला फील होतं त्या ठिकाणी. यामध्ये नेमका कशाचा समावेश होतो, याच्यामध्ये थिनर असेल, नेल पॉलिश असेल, गॅसोलिन असेल, पेंट असेल, अशा विविध इनहेलंटचा त्या ठिकाणी व्हाईटनर असेल, त्याचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापर होतो. आपण जर बघितलं असेल तर आजकाल लहान मुलं सुद्धा शाळेमध्ये व्हाईटनर वगैरे घेऊन जातात. बरेचसे लहान मुलं मुली असतात ते त्या ठिकाणी नेल पॉलिश नेहमी नाकाजवळ नेऊन त्याचा वास घेत असतात, परंतु हे खूप घातक स्वरूपाचं आहे. असे कोणी विद्यार्थी असतील किंवा पालकांनी सजगता बाळगायला पाहिजे, अशी कोणी विद्यार्थी आपल्या मुलं जर शाळेमध्ये व्हाईटनर घेऊन जात असतील तर आपण त्यांना ते कम्प्लिटली त्या ठिकाणी प्रोहिबिटेड केलं पाहिजे. कारण की याच्यातूनही मोठ्या प्रमाणावर नशा त्या ठिकाणी होते आणि लहान लहान जी मुलं असतात ते मोठ्या प्रमाणावर यातून नशा करतात, ते सारखं ते इनहेल करत असतात आणि त्याच्यातून होणारी नशा ही खूप जबरदस्त त्या ठिकाणी असते. तर असे आपण 4 हे प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत आणि हे खूप घातक असे प्रकार आहेत. आपल्याला याची माहिती असावी, त्यामध्ये कोणकोणत्या ड्रग्सचा समावेश होतो याची माहिती असावी म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढचा जो आपला एपिसोड असेल त्या एपिसोडमध्ये आपण सांगणार आहोत, आपण जी काही आतापर्यंत इथे माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने कुठे कोणत्या शहरामध्ये किती ड्रग्स सापडलेला आहे, ते कशा पद्धतीने आपल्या पोलिसांनी पकडलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या शहरामध्येच ते मुख्यतः काय येत आहे, त्याचं मेन कारण काय आहे, त्याच्या मागचा काय उद्देश आहे, या सर्व गोष्टी आपण पुढच्या एपिसोड मध्ये आपण सांगणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण या ठिकाणी सांगायचं आहे. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायचा आहे आणि आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.